ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आपली चर्चा खूप मनोरंजक होते। तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधींनंतरचा सर्वोत्तम भारतीय कोण हे शोधण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। मी आता चर्चा करणार आहे आणखी दोन उद्योजकांवर, धीरूभाई अंबानी आणि नारायण मूर्ती। अच्युत गोडबोले, अंबानी आणि नारायण मूर्ती दोन वेगळी व्यक्तिमत्व आहे, कसं बघता तुम्ही? दोन अगदी वेगळी व्यक्तिमत्व आहेत। म्हणजे खरं म्हणजे दोघांमध्ये एक साम्य असं आहे की दोघांनी वेल्थ पसरवली। म्हणजे शेअर होल्डर्स मध्ये वेल्थ पसरवणं ज्याला म्हणतात, वेल्थ क्रिएशन ज्याला म्हणतात, ते दोघांनी केलं। म्हणजे मला आठवतं की अंबानींचा जेव्हा पहिल्यांदा IPO आला त्यावेळेला लोकांना असं वाटलं की हा IPO घ्यावा की नाही, आणि तसंच इन्फोसिसच्या बाबतीत झालं। 1993 साली मला वाटतं तो आला। त्यावेळेला नारायण मूर्तींनी जेव्हा तो IPO काढला त्यावेळी लोकांच्या शंका की अरे एवढा कुठली इन्फोसिस, ही बॉडी शॉपिंगची कुठली अशी बारीक सारीक कंपनी दिसतीये, आणि त्यामुळे लोकांनी IPO घेताना चिकार विचार केला होता। पण दोघांचं श्रेय आहे की दोघांनी वेल्थ जी आहे ती शेअर होल्डर्स मध्ये पसरवली, पण दोघांच्या स्टाईल्स मध्ये किंवा दोघांच्या ज्या तऱ्हेने आपण काम करतो त्याच्यामध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये आणि विचारसरणीमध्ये फरक आहे। पण अंबानींचं जर का बघितलं तर दोन मला महत्वाचे मुद्दे, म्हणजे रॅक्स टू रिचेस ही स्टोरी आहेच, प्रश्नच नाही। त्यांच्या कामाच्या पद्धती चांगली वाईट याच्याविषयी बरेच वाद होऊ शकतील, पण मला असं वाटतं त्यांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे, आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट आम्ही करतो सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, हे अवाढव्य, म्हणजे पाताळगंगा असो किंवा हजीरा असो किंवा कुठलेही, ते अवाढव्य, आणि ते बघितलेत मी, म्हणजे आपलं अक्षरशः असं डोळे विस्फारून आपण बघू शकतो इतके प्रचंड मोठे प्रोजेक्ट्स करणं आणि ते अचूक तऱ्हेने करणं। आणि दुसऱ्या बाजूला फायनान्शियल विझार्ड, म्हणजे प्रचंड एक हे असणं। मग या माणसांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल विकण्याची सुरुवात केली। इनफॅक्ट पर्यटकांना तो भजी विकत असते त्याच्या अगोदर, त्यानंतर पेट्रोल पंपावर एडनमध्ये ते गेले, त्यांना इंग्लंडला जायची शक्यता होती, ते नाकारून भारतात आले, आणि मग 365 काहीतरी स्क्वेअर फीटच्या घरात त्यांनी सुरुवात केली टेक्सटाईलमध्ये। आपल्याला माहितीच आहे, त्याच्यावर सिनेमे पण निघालेत। पण तिथनं सुरुवात करून ही दूरदृष्टी जी आहे ना, म्हणजे लॅटरल थिंकिंग जे आहे त्या माणसाचं, ते अचाट आहे। म्हणजे जसं केरी पेकर जे वन डे काढली तेव्हा लोकांच्या डोक्यात पण नव्हतं की असं काही होऊ शकेल। तुम्ही काय सांगाल? अंबानींबद्दल यांनी सविस्तर सांगितलं, अंबानी आणि नारायण मूर्ती तुम्ही कसं बघता? पहिल्यांदा थोडक्यामध्ये अंबानींबद्दल सांगणं अति अनिवार्य आहे। अंबानींना मी अनेक वेळा धीरूभाईंना भेटलेलो आहे, त्यांच्या मुलांनाही भेटलेलो आहे। पाताळगंगेचा उल्लेख ज्यावेळी प्रोजेक्टचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी मी हजर होतो, आणि त्यांनी ज्या प्रकारे आपल्या मुलांना प्रेझेंट केलं लोकांपुढे तेही मी बघितलेलं आहे। पण मला सगळ्यात महत्त्वाचं अंबानींचं वैशिष्ट्य असं वाटतं की सर्वसामान्य भागधारक किंवा गुंतवणूकदार जो आहे त्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल, तो आपल्याकडे आकर्षित होईल, कारण बँकांचे व्याजदर खूप मोठे होते। त्यामुळे शेअर होल्डर्सकडनं, सर्वसामान्य माणसांकडनं भांडवल गोळा करायचं आणि त्याच्यावरती इंडस्ट्री मोठी न्यायची। भागधारकांना, शेअर होल्डर्सना अतिशय तुसडेपणाची वागणूक मिळत होती, त्यांनी भागधारकांना सन्मान दिला, त्यांना जास्त बोनस दिले, त्यांना डिव्हिडंड दिलं जास्त। दुसरी गोष्ट म्हणजे मेगा इश्यू म्हणजे इतके प्रचंड मोठ्या साईजचे इश्यूज, म्हणजे डिबेंचर्स असतील किंवा हे त्यांनी विक्रीला काढले। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंबानींची म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी कर द्यायला लागेल अशा प्रकारच्या सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्याची त्यांच्याकडे एक कला होती। त्यांना म्हणजे ती कला होतीच त्यांच्याकडे, फक्त या कलेचा दुरुपयोग झाला की नाही हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो। सरकारच्या त्यावेळी रिस्ट्रिक्टेड पॉलिसीज असल्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून या करामती ते करत होते। त्याच्या पलीकडे जर विचार करायचा झाला तर मोठं स्वप्न बाळगणं, हे आता हाजिरासारखा जो प्रोजेक्ट आहे तो घेणं, पेट्रोकेमिकल सारखा प्रोजेक्ट, हा शेलमध्ये साधा अटेंडंट असलेला माणूस इतक्या लेव्हलचा प्रोजेक्टचं स्वप्न बाळगू शकतो। आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग आपल्याकडे पूर्वी कसं असायचं की यावर्षी समजा अमुक इतकी मागणी आहे, 100 टनाची मागणी आहे, तर पुढच्या वर्षी 150 टनाची मागणी आहे, असं प्रोजेक्शन व्हायचं, आणि तो मार्केट स्टडी करून प्रोजेक्ट प्लॅन केला जायचा। अंबानीने हे लक्षात घेतलं की भविष्यामध्ये जे बदल समाजामध्ये होणार आहे त्यामुळे मागणी प्रचंड वाढू शकते, आणि हा लक्षात घेऊन त्यांनी प्लॅनिंग करण्याची एक दृष्टी विकसित केली। हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी भल्या बुऱ्या प्रॅक्टिसेस राबवल्या, हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे। आणि याच्या उलट नारायण मूर्तींचा आपण विचार करताना आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स नावाची जी गोष्ट आहे, ज्याचा आग्रह सरकार धरतं आणि कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक सुद्धा धरतात, तो कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्याच्यातल्या चांगल्या प्रॅक्टिसेस आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। त्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायण मूर्तींनी जेव्हा मनमोहन सिंगांनी सांगितलं की CEOज किंवा MDs किंवा चेअरमन यांचे जे पगार आहेत ते सर्वसामान्य कर्मचाऱ्याचे किती पट असायला पाहिजेत याचा विचार केला पाहिजे। समाजामध्ये एकूण संपत्ती किती आहे, विषमता किती आहे, हा लक्षात घेऊन
याचं आपण एक रेशो ठरवला पाहिजे. याला सर्वात पहिल्यांदा पाठिंबा हा नारायण मूर्तींनी दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये आज ओबामा आउटसोर्सिंगला विरोध करतात एक प्रकारे, पण नारायण मूर्तींनी असं सांगितलं, म्हणजे तिथे पटवून देण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये जॉब जातात हे ठीक आहे, पण त्याच्यामुळे भारतामध्ये हा उद्योग अधिक कॉम्पिटिटिव्ह आहे, त्यामुळे तुमच्या कॉस्ट कमी होत आहेत आणि अल्टिमेटली तुमचे एक्सपोर्ट वाढत जाईल. ही जी काही दृष्टी आहे संपूर्ण. तिसरी गोष्ट म्हणजे इन्फोसिस बाबत सांगायचं म्हणजे इन्फोसिसने मला बंगलोरमध्ये जो प्रोजेक्ट आहे किंवा म्हैसूरला जो प्रोजेक्ट आहे, तेव्हा देवेगौडा असतील किंवा अन्य तिकडचे मुख्यमंत्री त्या काळातले होते, त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये किंवा कुमारस्वामी असतील, जेव्हा तिथे रस्त्याच्या सोयी नव्हत्या किंवा विमानतळ नव्हता, त्यासाठी त्यांनी त्या सरकारशी सुद्धा सरळ संघर्षाची भूमिका घेण्याचं धाडस दाखवलं. हे महत्त्वाचं आहे. आणि या संपूर्ण भारताच्या बदलामध्ये आयटीचा एक महत्त्वाचा रोल असेल, कारण जॉब क्रिएशन हे फार महत्त्वाचं आहे. केवळ संपत्ती निर्मिती नाही, जॉब क्रिएशनचं महत्त्व आहे. त्या दृष्टीने आयटीचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं असं मला वाटतं. नारायण मूर्तींनी भांडवलशाहीला, कॅपिटलिझमला एक नवा चेहरा दिला असं म्हटलं जातं. ते नेहमी म्हणतात की मी बुद्धीनी कॅपिटलिस्ट असलो तरी मनाने सोशलिस्ट आहे. म्हणजे भांडवलशाही सुद्धा नैतिक आधारावर चालली पाहिजे, तत्वानं चालली पाहिजे, असा त्यांनी धडा घालून दिला. काय म्हणाल तुम्ही त्यांच्याबद्दल? नारायण मूर्ती एकेकाळी तर सोशलिस्टच होते. ईस्ट जर्मनीमध्ये एकदा कम्युनिस्ट होते. ईस्ट जर्मनीमध्ये प्रवास करत असताना त्यांना पकडलं काय, आणि ते दोन मुलगा आणि मुलगी बोलत असताना त्यांनी केवळ संभाषणात भाग घेतला आणि त्या मुलांनी तक्रार केली पोलिसांना, त्यामुळे पुढचे 96 तास त्यांना भुकेलेलं राहावं लागलं वगैरे. आणि एवढं त्यानंतर त्यांनी ठरवलं की अशा तऱ्हेच्या कम्युनिझम मध्ये अर्थ नाही. अर्थात यामुळे अशी आपण कन्क्लुजन काढावं की हा वेगळा मुद्दा, पण त्यांना आलेला अनुभव अतिशय बिटर होता. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण जॉब क्रिएशन करायचं आणि भांडवलशाहीच्या मार्गाने आपण जॉब क्रिएशन करायचं. आता यामध्ये महत्वाचा भाग असा की त्यांनी अतिशय स्वच्छ, ज्याला हे म्हणतो आपण, आणि नारायण मूर्तींचा माझा खूप चांगला संबंध आला, कारण पत्नी त्यांनी जेव्हा सोडली तर त्याच खुर्चीवर मी काही आठवड्यात बसलो आणि पत्नी पुढची 11 वर्ष चालवली. खूप अतिशय स्वच्छ आणि साधा माणूस, म्हणजे घरी गेलं की फ्रीज मधलं काय हवं असेल तर स्वतः काढून देणार, इतका साधा मनुष्य मी आतापर्यंत आयुष्यात बघितलेलं नाही. आणि त्यांचं वागणूक साधी, कर्मचाऱ्यांची वागणूक साधी, आणि मगाशी म्हटलं तसंच वेल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपण अनेक त्यांनी मिलियनियर्स तयार केले, आणि नुसते मिलियनियर्स तयार केले नाही, ती इतर अनेक समाजामध्ये, त्यांचं वाक्यच हे असायचं की नुसतं आपल्याकडे संपत्ती देऊन उपयोग नाही, आपण चांगल्या कामाकरता ती वापरली पाहिजे. मुख्य म्हणजे लोकांना हे लोक विसरतात की हा मनुष्य फार श्रीमंत आहे, आता बिलियनर आहे, टाइम मध्ये त्यांचं नाव आलं. टेक्निकली हा मनुष्य जबरदस्त मोठा आहे हे लोक विसरतात. म्हणजे भारतातल्या अतिशय थोड्या लोकांपैकी हा टेक्निकली खूप मोठा मनुष्य आहे. आणि त्यांनी जी माणसं जमा केली, मॅनेजर जमा केले, त्याच्यात खूप चढ उतार आले. एकदा तर कंपनी बंद करायची आणि विकायची असं चाललेलं असताना त्यांनी जी की पुन्हा उचल खाल्ली, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मोठ्या आहेत. अगदी या लोकांविषयी बोलू तेवढं कमी आहे, पण आपण एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकपूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मतदानाच्या प्रक्रियेत कसे तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमचं मत देण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट लॉग ऑन करा, www.thegreatestindian.in. www.thegreatestindian.in ही वेबसाईट आहे. किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला समोर दाखवल्या जात आहेत, ज्यांच्या फोटो समोर एक नंबर आहे, तो नंबर तुम्ही डायल केलात, मिस कॉल दिलात, तर तुमचं मत तुम्ही नोंदवलं असाही अर्थ होऊ शकतो. आता एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चर्चा करूया आपल्या ज्युरीनी आपल्या समोर ठेवलेल्या संशोधकांवर.